So, please tell me, is my voice is audible and screen is visible to you? Yes, sir. Okay. It is clear that closing error should be distributed throughout the traverse. That it is effect. म्हणजे आपण जो काय क्लोजिंग एरर जो असतो आपण बघितलं की 2n-4 करून बघायचं किंवा 2n+4 किंवा ऑल द अँगल्सची बेरीज जी आहे एक्सटेरियर अँगल्स किंवा डिफ्लेक्शन अँगल्स जे आहेत त्याची बेरीज करायची आणि इट कम्स ॲज 360 डिग्री असे जे आपण फॉर्म्युले जो वापरतो त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्या ट्रॅव्हल्स मध्ये काय एरर आलाय का आणि काय एरर जर आलेला असेल तर तो आपण एरर काय करतो इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, सगळ्या याच्यावर इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो आणि जर खूप मोठा एरर असेल ऍट दॅट टाइम व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू रिपीट द प्रोसिजर. आपण पूर्ण प्रोसिजर रिपीट करतो आणि ट्रॅव्हर्सिंग पुन्हा करतो. ओके, ट्रॅव्हर्स इज बॅलन्स्ड बाय अप्लाइंग द करेक्शन टू द लॅटिट्यूड अँड डिपार्चर. ठीक आहे, आता हे करेक्शन आपल्याला अप्लाय करायला लागतात आणि मग आपल्याला फायनल सोल्युशन द्यावं लागतं. सो ट्रॅव्हर्स इज बॅलन्स्ड बाय अप्लाइंग करेक्शन टू लॅटिट्यूड अँड डिपार्चर. दिस इज कॉल्ड एज अ बॅलन्सिंग ऑफ द ट्रॅव्हर्स. ठीक आहे, तर बॅलन्सिंग करायचे ट्रॅव्हर्स वेगवेगळे मेथड्स आहेत, त्यातलं लॅटिट्यूड अँड डिपार्चर आपण बॅलन्स करतो. ती एक मेथड आहे, त्याला म्हणायचं बॅलन्सिंग ऑफ ट्रॅव्हर्स. However, it may be noted that balancing of a traverse does not in balancing of traverse does not way it improves it, simply it makes the figure geometrically correct. आता आपण एखाद्या ठिकाणचे अँगल्स वगैरे मेजर केलेत आणि अँगल्स वगैरे मेजर केल्यानंतर वी चेक इट. ठीक आहे, 2n-4 2n+4 किंवा ऑल द समेशन ऑफ ऑल द डिफ्लेक्शन अँगल शुड बी 360 डिग्री अशा गोष्टी केल्यानंतर वी गोट टू नो दॅट की त्याच्यात काहीतरी एरर आहे आणि तो एरर आपण रिमूव्ह करतो. कशाने करतो तर बाय बॅलन्सिंग ऑफ द ट्रॅव्हर्स. ठीक आहे, लॅटिट्यूड अँड डिपार्चरचे करेक्शन्स करून वी बॅलन्स इट करतो म्हणजे ते करेक्ट करतो. पण ही फिगर आपण जो प्लॅन काढलाय, आपण जो डायग्रामचा प्लॅन काढलाय तो आपण जॉमेट्रिकली करेक्ट करतो. जागेवर जाऊन आपण काही रिपीट चेंजेस तिथं जाऊन करत नाही. ठीक आहे, द सर्वे स्टेशन सेट इन द ग्राउंड रिप्रेझेंट द ट्रू ट्रॅव्हर्स. ठीक आहे, मग आपण जे करेक्ट केलेली असते ती कागदावरची डायग्राम करेक्ट केली असते, बट द सर्वे स्टेशन सेट ऑन द ग्राउंड रिप्रेझेंट अ ट्रू ट्रॅव्हर्स विच इन प्रॅक्टिस इज अननोन. ठीक आहे, ग्राउंडवर काय घडलं हे आपल्याला माहित नाही, आपण ती डायग्राम कागदावरती करेक्ट करतो. ऑब्झर्वेशन ऑफ द अँगल्स अँड डिस्टन्स इज अन अटेम्प्ट टू ऑब्टेन द व्हॅल्यूज ऑफ द ट्रू ट्रॅव्हर्स. ठीक आहे, मग ट्रॅव्हर्सिंग आपण बॅलन्स करतो म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करता तर तुम्हाला करेक्ट फिगर करता, ती फिगर जर क्लोज झालेली नव्हती ती तुम्ही करेक्ट करून घेता. सो इट इज इन नेवर अचिव्ड ड्यू टू द ऑब्झर्वेशन एरर अँड हेन्स we have an observed traverse which may be approximate very closely to the true but not geometrically correct. That is there is coordinate misclosure. म्हणजे यांना थोडक्यात काय सांगायचं की हा जो ट्रॅव्हर्स आपण करेक्ट केलाय दॅट इज वी मेक फॉर द जॉमेट्रिकली करेक्शन्स. ठीक आहे, आपण ऍक्च्युअली अँगल्स समजा 64 डिग्री कुठला तरी मेजर केलाय आणि नंतर आपण एरर रिमूव्ह केल्यानंतर बॅलन्स केल्यानंतर तो 64.5 झाला, तर ती डायग्राम आपण जॉमेट्रिकली करेक्ट केली पण ग्राउंडवर ते 64 डिग्री आहे ऍक्च्युअली. सो फायनली द ट्रॅव्हर्स इज बॅलन्स्ड. द बॅलन्सिंग ऑफ द ट्रॅव्हर्स कॅन बी अकॉम्प्लिश्ड बाय मॅथमॅटिकली बट बाय अप्लाइंग सम रूल्स ऑर ग्राफिकली. हे बॅलन्सिंग आपण कसं करतो तर ग्राफिकली करतो किंवा बाय अप्लाइंग सम रूल्स और किंवा ग्राफिकली पण आपण करतो. दिस ट्रॅव्हर्स इज नाउ जॉमेट्रिकली करेक्ट. आता इथं खाली एक्झाम्पल घेतलंय त्याचं, थांबा. आता हे ट्रॅव्हर्स जे आपण बॅलन्स करतो ह्याचे दोन मेथड्स आहेत, एक तर बाउडीच रुलिंग किंवा ट्रान्झिट रुलिंग. ठीक आहे, बाउडीच रूल आणि ट्रान्झिट रूल असे दोन मेथड्स आहेत. ठीक आहे, बॅलन्सिंग करण्याचे. तर बाउडीच रूल मध्ये काय, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कंपास रूल. ठीक आहे, तुम्हाला लेटली जर तुमची एमसीक्यू टाइप एक्झाम झाली तर तुम्हाला विचारतात की बाउडीच रूलचं दुसरं नेम काय, तर इट इज कॉल्ड एज अ कंपास रूल ऑल्सो. ओके, it is used to balance the traverse when linear and angular measurement are equally precise. जेव्हा लिनियर आणि आपण ट्रॅव्हर्स करतो म्हणजे काय, अँगल्स मेजर करतो आणि लेंथ मेजर करतो. अँगल आणि लेंथ हे दोन्ही जर इक्वली इम्पॉर्टंट असतील, प्रिसाइज असतील, तर आपण हा बाउडीच रूल वापरतो. सो व्हेन वी यूज दिस बाउडीच रूल इट इज युज्ड व्हेन ट्रॅव्हर्स व्हेन लिनियर अँड अँग्युलर मेजरमेंट्स आर इक्वली प्रिसाइज. लिनियर आणि अँग्युलर मेजरमेंट ह्या दोघांना तेवढीच आपण प्रिसाइजनेस दिलेली असेल त्या ट्रॅव्हर्सिंग करताना, मेजरमेंट करताना, देन दिस रूल इज युज्ड.
it is assumed that the errors in the linear measurement are proportional to the under root L, where L is the length of the line. ठीक आहे. आता ह्याच्यातला जो एरर आहे इट इज प्रोपोर्शनल टू द अंडर रूट एल. ठीक आहे. कुठल्या व्हॅल्यूला प्रोपोर्शनल आहे तर ह्याच्यातला एरर तर अंडर रूट एल. एल इज द लेंथ ऑफ द ट्रॅव्हर्स. ठीक आहे. किंवा त्या ट्रॅव्हर्सची एखादी कुठली तर लेंथ. And those angular measurements are inversely proportional to the under root L and it is questionable. ठीक आहे. आता ह्याच्या फॉर्म्युलामध्ये अँग्युलर एरर जे आहेत किंवा अँग्युलर मेजरमेंट्स आहेत दीज आर प्रोपोर्शनल टू द अंडर रूट एल. ठीक आहे. इफ द इक्वल वेट्स आर असाइन्ड टू लिनियर अँग्युलर मेजरमेंट the error and hence the corrections are proportional to the length of the line. मग ह्याच्यात थोडक्यात काय सांगितलंय, बाउडीज रूल जर तुम्ही त्याच्याबद्दल लिहित असाल काय तर ह्याच्यात फक्त एकच लिहायचं, ह्याला आपण कंपास रूल म्हणतो. आणि हा जो ट्रॅव्हर्स आहे हा केव्हा वापरतो आपण, हा जो रूल आहे हा केव्हा वापरतो, वेन अँगल्स अँड लेंथ्स आर गिव्हन इक्वल इम्पॉर्टन्स. दोघांना जर इक्वल इम्पॉर्टन्स दिला असेल तेव्हा हा रूल वापरतो. ह्याच्यामध्ये मेजरमेंट जे आहेत लिनियर मेजरमेंट दीज आर प्रोपोर्शनल टू अंडर रूट एल आणि अँग्युलर मेजरमेंट्स आहेत ते दीज आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट एल. ठीक आहे. एवढंच ह्याच्यात लिहायचं. करेक्शन टू द लॅटिट्यूड ऑर डिपार्चर ऑफ एनी साइड. आता करेक्शन टू लॅटिट्यूड जर आपण कसं काढायचं असतं, करेक्शन्स कसे काढायचे लॅटिट्यूड आणि डिपार्चर, तर करेक्शन टू द लॅटिट्यूड इज इक्वल टू टोटल एरर इन अ लॅटिट्यूड इनटू लेंथ ऑफ दॅट साइड ऑफ दॅट ट्रॅव्हर्स. ठीक आहे. म्हणजे जी कुठली साइड घेतली त्याची लेंथ, टोटल एरर इन अ लॅटिट्यूड इनटू लेंथ ऑफ दॅट ट्रॅव्हर्स. ठीक आहे. डिपार्चरला पण सेम होणार, फक्त इथं लॅटिट्यूडच्या जागी डिपार्चर आहे आणि इथल्या पण लॅटिट्यूडच्या जागी डिपार्चर, सेम फॉर्म्युला. आता दुसरा जो रूल आहे करेक्शन करण्याचा दॅट इज ट्रान्झिट रूल. इन दिस मेथड ऍडजस्टिंग द कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट्स ऑफ द ट्रॅव्हर्स इज प्युअरली इम्पेरिकल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जे कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट काढतो दिस मेथड इज प्युअरली इम्पेरिकल अँड देयर इज नो साऊंड थेरॉटिकल फाउंडेशन फॉर इट. आता मगाशीच्या याच्यासाठी कसं थेरॉटिकली आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या, तसं याच्यात थेरॉटिकली काही नाहीये. इट इज एम्प्लॉइड वेन द अँग्युलर मेजरमेंट्स आर मोर प्रिसाइज दॅन कम्पेअर्ड टू लिनियर मेजरमेंट. आता बाउडीच्या रूल मध्ये अँग्युलर आणि लिनियर दोन्ही मेजरमेंट्स आहेत त्यांना इक्वली आपण इम्पॉर्टन्स दिलं. बट इन केस ऑफ ट्रान्झिट रूल ओनली अँग्युलर एरर्स जे आहेत किंवा अँग्युलर मेजरमेंट्स आर मोर प्रिसाइज दॅन लिनियर मेजरमेंट. ह्याच्यात अँग्युलरला जास्त महत्व दिलंय दॅन लिनियर मेजरमेंट. ठीक आहे. थर्डला ट्रॅव्हर्सिंग ह्याचं त्याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. ट्रान्झिट रूल मध्ये आता त्याचे जे फॉर्म्युला आहेत हे तुम्हाला फॉर्म्युला विचारतात. ठीक आहे. करेक्शन टू लॅटिट्यूड ऑर डिपार्चर ऑफ एनी साइड इज इक्वल टू टोटल एरर इन लॅटिट्यूड मागाशी सांगितलेला इंटू लॅटिट्यूड अपॉन अरिथमेटिक सम ऑफ ऑल द लॅटिट्यूड. मागाशी जो फॉर्म्युला तो सांगितलेला. ठीक आहे. करेक्शन टू द नॉर्थिंग ऑफ एनी साइड इज इक्वल टू 1/2 ऑफ टोटल एरर इन लॅटिट्यूड नॉर्थिंग ऑफ दॅट साइड अपॉन अरिथमेटिक सम ऑफ नॉर्थिंग. ठीक आहे. हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा, फक्त सेम आहेत. फक्त इथं नॉर्थिंगच्या तिथं पुन्हा साऊथिंग होते, ईस्टिंग आणि वेस्टिंग सेम फॉर्म्युला. इथं नॉर्थिंगला साऊथिंग, ईस्टिंग, वेस्टिंग, बाकी सगळं सेम आहे. आता हा एक जनरली क्वेश्चन विचारतात की राईट डाऊन द कंपॅरिझन बिटवीन द ट्रान्झिट रूल अँड बाउडीज रूल. ठीक आहे. ट्रान्झिट रूल आणि बाउडीज रूल मध्ये काय फरक आहे किंवा राईट डाऊन द कंपॅरिझन बिटवीन दीज टू मेथड्स, तर तो आपण बघूया. Consider traverse the lines which go along the right angles to the axis of the reference coordinate frame. Just a minute. आता ह्याच्यात काय करतो आपण बघा. Consider any traverse. आता एखादा ट्रॅव्हर्स कन्सिडर करा. The lines of which are along the right angles to the axis of the reference coordinate frame. The correction of an error latitude by Braudi's rule affect all the lines and angles of the traverse. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं जर Braudi's rule जर आपण वापरला असेल तर ह्याच्यातले जे करेक्शन्स फॉर्म करतो आपण दे अफेक्ट विथ द अँगल्स अँड लाईन. ओके. सो the correction of an error in the latitude by Braudi's rule affect all the lines and angles of the traverse. ठीक आहे. But whereas correction of the same error by transit rule affect only lines in the direction of the error because lines are at the right angle to the latitude and thus the angles are not affected. ठीक आहे. मग असे आपण जसं बघितलं की लाईन्सला जास्ती महत्व आहे त्यामुळे लाईन्स अफेक्ट करतात, अँगल अफेक्ट करत नाहीत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये सिमिलरली द करेक्शन ऑफ एरर इन द डिपार्चर बाय बाउडीज रूल. आता डिपार्चरच्या केसमध्ये बघा करेक्शन इन डिपार्चर बाय बाउडीज रूल अफेक्ट all the angles whereas angles are unaltered if the transit rule is applied. ठीक आहे. ट्रान्झिट रूल मध्ये आपण अँगलला तेवढं महत्व देत नाही त्यामुळे ते इफेक्ट होतच नाही. बाउडीज रूल मध्ये दोन्ही इफेक्ट करतात, ट्रान्झिट रूल मध्ये अँगल इफेक्ट होत नाही.
Okay. Since the closing error is resultant of two coordinate since the closing error is resultant of two coordinate errors, it follows that balancing by Bowdy's rule is up distort angle from the observed values, while in the balancing by transit rule angles are unaltered. म्हणजे थोडक्यात फक्त एक महत्वाची गोष्ट आहे, तेच वाक्य रिपीट आहे. बाउडीज रूल मध्ये अँगल्स आणि लेंथ दोन्ही इफेक्ट करते, ट्रान्झिट रूल मध्ये अँगल इफेक्ट करतात. अँगलला इफेक्ट होतो, ह्याला होत नाही, लेंथला. ठीक आहे. आता बघा, ग्राफिकल ऍडजस्टमेंट आपल्याला करायचे आणि हा जो रूल आहे ग्राफिकल ऍडजस्टमेंट बाय क्लोजिंग एरर, हे खूप छान एक्झाम्पल आहे बघा. ह्याच्यावर जनरली क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता ह्याच्यात बघा काय सांगितले, इन केस ऑफ क्लोजिंग एरर. आता सगळ्यात पहिल्यांदा हा ट्रॅव्हर्स होता समजा आपला, सपोज दिस वॉज द ट्रॅव्हर्स, हा आपला ट्रॅव्हर्स होता ऍक्च्युली. ठीक आहे. ग्राउंड वरती, पण जेव्हा तुम्ही हा ट्रॅव्हर्स मेजरमेंट घेतले, ग्राउंड वरती मेजरमेंट घेतले आणि जेव्हा तुम्ही हा ट्रॅव्हर्स काढायला लागला, ठीक आहे, तेव्हा काढताना काय झालं, तुमचं असं थोडं थोडं शिफ्ट होत गेलं. म्हणजे तुमचे मेजरमेंट चुकत असल्यामुळे, तुमचे अँगल्स चुकत असल्यामुळे तुमचा हा जो डॉटेड आहे असा तुमचा ट्रॅव्हर्स येत गेला समजा. ठीक आहे. म्हणजे मेजरमेंट घेताना आपले काहीतरी चुकतं ना त्याच्यामुळं. ठीक आहे. मग काय झालं बघा, हा ट्रॅव्हर्स स्टार्ट झाला ए पासून, पण A1 पाशी येऊन थांबला आणि जो ऍक्च्युली काय होता ए पासून स्टार्ट होऊन ए ला संपत होता. पण जेव्हा आपण काढायला लागलो तेव्हा हे ब्ल्यू कलरची आपली लाईन आली बघा. आपण जेव्हा कागदावर काढायला लागतो तेव्हा आपली ब्ल्यू कलरची लाईन आली. त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यात एरर दिसायला लागला तुम्हाला काहीतरी. ठीक आहे. यू गॉट टू नो दॅट दिस मच ऑफ एरर इज देअर. यू गॉट टू नो दॅट दिस मच ऑफ एरर इज देअर. ठीक आहे. एवढा एरर आहे तिथे. ओके. हा A1 to A जो आहे हा एरर आहे. ठीक आहे. तो क्लोज झाला नाही ना, म्हणजे तिथं एरर आहे तेवढा. ठीक आहे. तर मग काय करायचं आपल्याला बघा, ह्याची प्रोसिजर आहे. हे आपल्याला जर हा आता A1 आणि A2, हा A1 हा पुन्हा A1 ए पाशी आणायचा आपल्याला. त्याच्यासाठी सिंपल प्रोसिजर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक लाईन काढायची. आय विल शो यू द प्रोसिजर. ग्राफिकली आपण कसं करायचं बघा. दिस मेथड इज बेस्ड ऑन बाउडीज रूल. ही जी मेथड आहे बेसिकली ग्राफिकली ऍडजस्ट करायची. दिस मेथड इज बेस्ड ऑन बाउडीज रूल अँड इट इज नोन एज प्रपोर्शनेट मेथड ऑल्सो. ठीक आहे. ह्याला आपण प्रपोर्शनेट मेथड पण म्हणतो, किंवा ही जी मेथड आहे दिस इज बेस्ड ऑन बाउडीज रूल. ओके. Let A, B, C, D, E, A, capital A, B, C, D, E, A is the closed traverse which was, however the plotted was A, B1, C1, D1, A1. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की A, B, C, D, E, A ही डार्क कलरची लाईन आहे, हा आपला ट्रॅव्हर्स होता. पण तुम्ही काढताना मेजरमेंट घेताना चूक झाल्यामुळे A to B1, C1, D1, E1 आणि A1 असा ट्रॅव्हर्स काढला गेला. त्यामुळे एवढा जो आहे हा क्लोज झाला नाही, ही फिगर क्लोज झाली नाही, एवढा एरर त्यात दिसायला लागला. ठीक आहे. दस द क्लोजिंग एरर इज A to A1. ठीक आहे. हा तुमचा क्लोजिंग एरर आला. ठीक आहे. तो आपल्याला घालवायचा आहे. त्याच्यासाठी काय करायचं बघा, ड्रॉ अ स्ट्रेट लाईन A to A. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, ड्रॉ स्ट्रेट लाईन A to A1. ठीक आहे. एवढी तुम्ही स्ट्रेट लाईन काढली. ड्रॉ स्ट्रेट लाईन A to A1 अशी एक स्ट्रेट लाईन काढून घ्या. त्याची लेंथ काय असणार आहे, द लेंथ ऑफ दॅट A to A1 शुड बी A B C D E A. आपण हे जे सगळे आहेत लाईनी, त्या सगळ्यांची बेरीज करायची, तेवढ्या लेंथची ती लाईन काढायची. सो ड्रॉ स्ट्रेट लाईन A to A1 इक्वल टू द पेरिमीटर ऑफ प्लॉटेड ट्रॅव्हर्स. जेवढा काय तुमचा ट्रॅव्हर्स आहे, म्हणजे तुम्ही A to B, B to C, C to D, D to E आणि E to A जेवढं डिस्टन्स आहे तेवढ्या डिस्टन्सची सगळ्यांची बेरीज करायची, तेवढ्या लाईन, तेवढी एक मोठी लाईन काढून घ्यायची इथं. ठीक आहे. अशी एक लाईन काढून घेतली A to A1, साईडलाच काढून ठेवायची. हा, त्याच्यानंतर काय, then set of equal to the length of the plotted traverse and at any convenient scale. एक लाईन काढली. आता बघा करायचं,
draw a line A1 to A parallel to the equal to the closing error. Okay, and join it by B1 C1 D1. ठीक आहे. मी तर तुम्हाला हे करून दाखवतो, वाचून दाखवण्यापेक्षा तुम्हाला कन्फ्युज होईल. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, we have to draw a line A to A1. आता ही लाईन अशी ड्रॉ करायची साईडला. ह्या लाईनची लेंथ किती असणार आहे, तर ह्या सगळ्यांची बेरीज A to B, B to C, C to D आणि D to E आणि E to A एवढी आपण लेंथ पण मोजलेल्या आहेत ना जमिनीवर. ह्या सगळ्यांची बेरीज केली एवढी लेंथची इथं लाईन काढायची. त्याच्यानंतर काय करायचंय, एक लाईन काढायची A1 पाशी. ठीक आहे, आपल्याला एक लाईन काढायची. वी हॅव टू ड्रॉ अनदर लाईन विच इज पॅरलल टू दिस A to A1. ठीक आहे, आपण जेव्हा प्लॅन काढला तेव्हा आपल्याला इथं दिसलं की एवढा क्लोजिंग एरर आहे. ठीक आहे, ह्यालाच पॅरलल, ठीक आहे, ड्राफ्टरने ह्याला पॅरलल लाईन इथं काढायची आणि त्याची लेंथ पण तेवढीच ठेवायची A to A1. ठीक आहे, ह्याला पॅरलल, ही जी ब्लू कलरची लाईन आहे त्याला पॅरलल इकडे एक लाईन काढायची आणि त्याची लेंथ पण या क्लोजिंग एरर एवढीच असणार आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट वी हॅव टू सिम्पली कनेक्ट दीज टू लाईन्स. ठीक आहे, ह्या दोन लाईन्स कनेक्ट करून घ्या. कनेक्ट, हा पॉइंट आणि हा पॉइंट कनेक्ट करून घ्या. ओके, हा पॉइंट आणि हा पॉइंट कनेक्ट करून घ्या. आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू ड्रॉ अ पॅरलल लाईन्स टू दिस लाईन. आता ह्या लाईनला पॅरलल लाईन तर काढून घ्या, इथं असं पॅरलल लाईन काढून घ्या आणि त्याची लेंथ किती पाहिजे. आता बी पॉइंट पाशी आहे आपण, तर ही लेंथ मेजर करायची, ही लेंथ. ठीक आहे, इथं आपण जोडणार ना. आता हे आपल्याला B1 C1 ऑलरेडी माहिती आहे डिस्टन्स. ठीक आहे, कारण ते तेवढ्या लेंथचं काढले. ह्या लेंथ आहेत ना, ह्या लेंथ मेजर करा आणि त्यांना पॅरलल इथं लेंथ काढून घ्या. आता सी पाशी जर असेल C1, ठीक आहे, ही लेंथ मेजर करायची, इथं पॅरलल काढून टाकायची. नाव D1 हे लेंथ मेजर करायची, इथं पॅरलल लाईन काढून तेवढ्याच लेंथची लाईन काढायची. ठीक आहे, नंतर E to E1 मेजर करायचं आणि तेवढ्याच लेंथची पॅरलल लाईन काढायची. ठीक आहे, मग तुम्हाला हे पॉइंट्स मिळतील कुठले, B1 C1 D1 E1 आणि A1 हे पॉइंट मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला ते सिम्पली कनेक्ट करायचे. यू हॅव टू सिम्पली जॉईन दीज पॉइंट्स. मग तुम्हाला जे नवीन पॉइंट मिळाले ते तुम्ही जॉईन करत जाणार. ठीक आहे, म्हणजे तो आपला ट्रॅव्हर्स इकडे शिफ्ट होतोय. तुम्हाला डॉटेड आधी मिळालेला तो शिफ्ट होऊन हा पिंक कलरचा मिळेल. समजलं का सगळ्यांना? आय विल रिपीट द प्रोसिजर वन्स अगेन. इनिशियली तुमचा ट्रॅव्हर्स हा डार्क कलरची लाईन आहे तसा होता, बट अनफॉर्च्युनेटली व्हॉट हॅपन, यू ड्रॉ अ ट्रॅव्हर्स लाईक दिस. तुम्ही हा डॉटेड तुम्ही ट्रॅव्हर्स काढला का, तर तुमचा मेजरमेंट घेताना चूक झालती. ठीक आहे, एरर चालते काहीतरी, त्याच्यामुळे यू हॅव ड्रॉन दिस ट्रॅव्हर्स. ठीक आहे, आणि यू गॉट टू नो दॅट देर इज दिस क्लोजिंग एरर. हा क्लोजिंग एरर हा शेवटचा पॉईंट स्टार्टिंग पॉईंटला कनेक्ट झालेला नाहीये, हे तुमच्या लक्षात आलं. Okay, you got to know that these points are not connected. स्मॉल ABCDEA लाईन ही गेस करून काढायची नाहीये. अनिशा, मी तुम्हाला सांगितलं की त्याची लेंथ ABCDEA ही एका स्केलनी काढायची आणि त्याची लेंथ ही ह्या आपल्या पेरिमीटर एवढी पाहिजे. ओके, वी हॅव टू, आता ह्या सगळ्याची बेरीज करायची. ही पूर्ण लाईन आहे का, ही AB1 C1 D1 E1 to A1 ह्याची जेवढी लेंथ, समजा 10 मीटर लेंथ असेल तर तुम्ही काहीतरी स्केल घेऊन ही अशी लाईन काढायची. इथं लाईन काढायची. समजा तिथं 10 मीटर आहे तर मग जागेवर 1:10 जर असेल तर 1 मीटरची लाईन इथं काढायची. ओके, स्केल मध्येच काढायचे, फक्त प्लॅन मध्ये प्लेन काढायचे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल काढायचे आणि त्याची लांबी, ह्या लाईनची लांबी किती आहे तर ह्या पेरिमीटर एवढी, AB1 C1 D1 आणि A1 यांची बेरीज जेवढी तेवढे लेंथ काढायचे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, पुढे जाऊन हा जो आहे A1 to A, हा जो आहे A1 to A हा आपला क्लोजिंग एरर आहे. ठीक आहे, ओके, दिस इज आवर क्लोजिंग एरर. ठीक आहे, ते लाईन जॉईन झालेली नाही त्याला, म्हणून काय करायचं, ह्या A1 to A ला पॅरलल लाईन इथं काढायची. ठीक आहे, A1 to A ला पॅरलल लाईन इथं काढायची. आता वन मे आस्क की हे B1 C1 D1 E1 कुठं आलं, तर तुम्हाला माहिती आहे ना, ह्यांचीच बेरीज आपण घेतली.
A1 B1 C1 म्हणून हे इथं पॉईंट ऑलरेडी मार्क केलेत आपण A B1 C1 D1 E1. ठीक आहे. आता ह्याला पॅरलल लाईन इथं काढली, त्याची लेंथ पण तेवढीच ठेवली जेवढी इकडं आहे तिकडं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, हे दोन पॉईंट कनेक्ट करून घ्यायचे. हा स्टार्टिंग पॉईंट आणि हा पॉईंट कनेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे. कनेक्ट केलं. आता तुम्हाला हे पॉईंट माहित नाहीत, बी सी डी ई ए हे पॉईंट माहित नाहीत. तुम्हाला काय करायचं, सिम्पली तुमच्याकडे जो ड्राफ्टर आहे तो ड्राफ्टर ह्याला पॅरलल ठेवायचा आहे, ह्याला पॅरलल ठेवायचं आणि ही पॉईंट ह्या ड्राफ्टरला, हा पॉईंट जर तुमच्याकडे आहे इवन, ह्या ड्राफ्टरला फक्त पॅरलल लाईन्स काढत जायचे. ठीक आहे. ड्राफ्टरनी पॅरलल लाईन्स काढत जायचे अशा. ठीक आहे. कारण तुम्हाला खालचे पॉईंट्स आहेत ऑलरेडी तुमच्याकडे, तुम्ही मेजरमेंट घेतलेले आहेत. ठीक आहे. ड्राफ्टरने असे पॅरलल लाईन्स काढायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, आता आपण पॉईंट बी ला आलो. ठीक आहे. B1 ला आलो. मग इथं बी टू B1 किती डिस्टन्स आहे मेजर करायचं, सेम डिस्टन्स इथं टाकायचं आणि पॅरलल लाईन काढून सेम डिस्टन्स टाकायचं. त्यानंतर पॉईंट सी ला आलो आपण C1 ला, हे डिस्टन्स मेजर करायचं आणि ह्याला पॅरललच लाईन इथं काढायची, ह्याला पॅरलल लाईन इथं काढायची. ठीक आहे. त्यानंतर तसंच इथलं डिस्टन्स मेजर करायचं D टू D1 आणि इथं यायचं, त्याला पॅरलल लाईन काढायची. ठीक आहे. तसंच E टू E1 हे डिस्टन्स मेजर करायचं आणि त्याला पॅरलल लाईन इथं काढायची. ओके. हे झाल्यानंतर हे तुम्हाला पॉईंट मिळाले नवीन, ते पॉईंट फक्त तुम्हाला सिम्पली कनेक्ट करायचे. यू हॅव टू जस्ट कनेक्ट दोज पॉईंट. मग बघा कसं आपला ट्रॅव्हल्स होतोय, आपल्याला फायनल ट्रॅव्हल्स मिळून जातो. ओके. हे पॉईंट शिफ्ट झाल्यामुळं आपल्याला जो पिंक कलरचा आहे तो क्लोज झाली तुमची फिगर. बघा पिंक मध्ये, ब्ल्यू मध्ये क्लोज नव्हते, पिंक मध्ये तुमची जी फिगर आहे ती क्लोज झाली. समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. येस सर. Okay, so this is a simple procedure for closing error remove करण्यासाठी. ठीक आहे. Now we will move further. This is based on a Bowditch rule. हे एक लक्षात ठेवा. This method is based on a Bowditch rule आणि याला आपण proportionate method पण म्हणतो, कारण ह्या लाईन ज्या आहेत त्या आपण proportion मध्ये काढतोय. ठीक आहे. त्याची प्रोसिजर इथे लिहून दिलेली आहे. You can read it afterwards. सेम प्रोसिजर आहे. आता गेल्स ट्रॅव्हल्स टेबलने पण आपण एरर रिमूव्ह करू शकतो. गेल्स ट्रॅव्हल्स टेबलने पण आपण एरर रिमूव्ह करू शकतो. तर ही एक मेथड होती ग्राफिकल, आणि गेल्स ट्रॅव्हल्स टेबलने कसे आपण एरर रिमूव्ह करणार, तर ट्रॅव्हल्स कम्प्युटेशन आर युजली डन इन अ टॅब्युलर फॉर्म. आता गेल्स ट्रॅव्हल्स टेबल एक ट्रॅव्हल्स असतो टॅब्युलर फॉर्म मध्ये, तर आपण सगळे जे एरर्स आहेत किंवा सगळे जे मेजरमेंट्स आहेत ते टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहितो. One such form of Gauss travels is widely used because it is simplicity. ठीक आहे. टेबलर फॉर्म मध्ये लिहितो आपण. The angles of traverse tables steps are involved in a Theodolite traversing are those टेबल मध्ये तुम्हाला दाखवतो तशा टेबल मध्ये लिहायचे आपल्याला. In case of theodolite traversing, the included angles are adjusted to satisfy the geometrical conditions. ठीक आहे. geometrical condition आपण satisfy करतो म्हणजे काय, 2n-4 into 90 डिग्री किंवा 2n+4 into 90 डिग्री एवढे येते का बघतो. तर त्या पद्धतीने आपण ट्रॅव्हर्स ऍडजस्ट करतो. Where the number of sides, n is the number of sides of traverse. The plus sign is used when exterior angles are used and minus sign is used when interior angles are measured. In this case of compass traversing, it is compass traversing जर असेल, it is observed that bearings are adjusted for the local attraction. ठीक आहे. लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय, तर समजा आपण म्हणजे इन्क्लुडेड अँगल पण मेजर केलं नाही, एक्सटेरियर अँगल्स पण मेजर केले नाही, जर आपण बेरिंग मेजर केले. ठीक आहे. फास्ट निडल मेथडनी जर तुम्ही ट्रॅव्हर्स केलं असेल तर त्या केसमध्ये काय असतं, तर त्या केसमध्ये काय होतं, आपण मॅग्नेटिक बेरिंग मेजर केले असते आणि मॅग्नेटिक बेरिंग आपल्याला माहित आहे, मॅग्नेटिक बेरिंग मध्ये मॅग्नेट असतं, त्या कंपास मध्ये मॅग्नेट असतं. आणि दॅट मॅग्नेट गेट अफेक्टेड. जर तुमच्याकडे जर एखादं लोखंडी वस्तू असेल तिथं जवळ, तर ते मॅग्नेट अफेक्ट होतं. किंवा वरून जर ट्रान्समिशन लाईन्स वगैरे गेल्या असतात, लाईटच्या वगैरे ट्रान्समिशन लाईन्स वगैरे गेल्या असतील, तर इट अफेक्ट द दॅट युअर सर्वेवर, आणि मग तो त्याला आपण लोकल अट्रॅक्शन म्हणतो. तर तो कन्सिडर करून आपल्याला एरर रिमूव्ह करावं लागतं.
ठीक आहे. From the length and computed reduced bearings of the line, the consecutive coordinates and latitude and departure आपण फाइंड आउट करतो. ठीक आहे. आपल्याला अँगल्स वगैरे मिळेल की त्याच्यावर आपण लॅटिट्यूड अँड डिपार्चर फाइंड आउट करतो. चेक इज डन टू फाइंड आउट द वेदर द अल्जेब्रिक सम ऑफ लॅटिट्यूड अँड अल्जेब्रिक सम ऑफ डिपार्चर इज 0. ठीक आहे. आपण चेक करतो कशासाठी करतो तर अल्जेब्रिक सम ऑफ लॅटिट्यूड अँड अल्जेब्रिक सम ऑफ डिपार्चर शुड बी 0 अँड if not the corrections are applied using the transit rule. ठीक आहे. ट्रान्झिट रूलचे जे मगाशीचे जे फॉर्म्युले दाखवले ते फॉर्म्युले वापरून आपण करेक्शन्स करतो. ठीक आहे. इन केस ऑफ कंपास ट्रॅव्हल्स द करेक्शन्स इज डन बाय अप्लाइंग द बाउडिच रूल. ठीक आहे. बाउडिच रूलचा फॉर्म्युला आपण वापरतो जर कंपास ट्रॅव्हल्स असेल तर. ठीक आहे. and the independent coordinates are then worked out from the consecutive coordinate and the origin is so selected that the entire traverse lies in the northeast quadrant. ठीक आहे. त्याच्यानंतर एरर रिमूव्ह केल्यानंतर आपण असं शिफ्ट करतो पूर्ण ट्रॅव्हल सो दॅट इट विल लाईव्ह इन अ नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट अँड दिस इज डन टू फॅसिलिटेट द प्लॉटिंग ऑफ द ट्रॅव्हल्स ऑन वन सीट ऑन द लेफ्ट हँड बॉटम कॉर्नर ऑफ द सीट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण पूर्ण जो ट्रॅव्हल्स आहे त्याचे कोऑर्डिनेट चेंज करून त्याला नॉर्थ ईस्ट क्वाड्रंट मध्ये बसवतो. ठीक आहे. हे झालं केल्स ट्रॅव्हल्स टेबलनी करेक्शन्स. ठीक आहे. अशा दोन मेथड्स आहेत करेक्शन्सच्या. हे ट्रान्झिट रूल आपण वापरतो किंवा बाउडिच रूल. ठीक आहे. हे दोन रूल आपण वापरतो अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. ऍज पर द रिक्वायरमेंट वी यूज दिस टू रूल्स. ठीक आहे. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस सो दॅट वी विल मूव फर्दर. इथं आपला टॉपिक संपतोय. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Once you take the screenshot, please let me know so that we will move further. Please take screenshot and let me know once you take the screenshot. Anisha, you are asking for the problems. याच्यावर प्रॉब्लेम आहे बट वी विल सी इट आफ्टरवर्ड्स. कारण थोडेसे किचकट प्रॉब्लेम्स आहेत. इफ द एक्झाम वुड बी इन ऑनलाईन मोड. एक्झाम जर ऑनलाईन मोड मध्ये जर झाली आपली तर प्रॉब्लेम तुम्हाला त्याचे विचारत नाहीये. ठीक आहे. वी विल टेक इट आफ्टरवर्ड. जर तुमची ऑफलाईन एक्झाम होणार असेल तर एक्झामच्या आधी आपण सेपरेट प्रॉब्लेम साठी घेऊया. कारण आता घेतलं तर तुम्ही विसरून जाईल तुम्हाला सगळं. याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आधी सिलेबस कव्हर करूया आणि प्रॉब्लेम आहे याचा आपण नंतर घेऊया. ठीक आहे. सर मग एक्झाम मध्ये प्रॉब्लेम आला तर कसं करायचं सर? काय एक्झाम मध्ये प्रॉब्लेम आला तर सर? कुठल्या एक्झामला? आता आपल्या सेमेस्टर मध्ये सर फायनल. प्रॉब्लेम घेणार की मी तुमचे. ठीक आहे सर. हा, याचा प्रॉब्लेम फक्त आपण नंतर घेऊया. तुमच्या एक्झामच्या आधी घेऊया. कारण आता घेतलं तर तुम्हाला पुन्हा नंतर रिवाइजच करत बसायला लागेल. ठीक आहे. आणि जर तुमची ऑनलाईन एक्झाम जर होणार असेल तर प्रॉब्लेम नाही येत. कारण ते खूप म्हणजे जवळजवळ एका प्रॉब्लेमला अर्धा तास लागतो. आणि तेवढं तुमचं जर ऑनलाईन एक्झाम असेल त्याचा जे सिनारिओ आहे तर त्याच्यात होत नाही. ठीक आहे.